वरती थोड्याच वेळात आपल्या कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेनेचा बुलंद आवाज कार्यसम्राट माजी सरपंच सन्माननीय आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल। महेशभाई पाटलांचं सुद्धा आगमन या मंचावरती आपल्याला पाहा मिळतंय आणि याच दरम्यान हरिशेठ पाटील यांचं आगमन झालंय। या व्यासपीठावरती स्वागत। सामन्याला होते सुरुवात। आवाज असेल अंबरनाथचा, आवाज असेल सोनू बांगर यांचा। थँक्यू सो मच जगदीशजी पाटील। नाव बॅक टू क्रिकेट। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळते ती सोनरपाडा टीमची योगेश पाटील आणि अनिकेत पाटील। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू या ठिकाणी वाईड वर्गाचा वापर केला आणि सक्षम ठरतो। डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल। बिग फाईट लढत क्वार्टर फायनलची मॅच आपण एन्जॉय करतात या दोन बलाढ्य संघांमध्ये। एका बाजूला टीम काटेरी संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करते सोनरपाडा टीम। आजूबाजूचे संघ आहेत त्यामुळे या ठिकाणी मॅच भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल। लॉफ केल्या समोरच्या दिशेला परंतु हवेमध्ये चेंडू, खेळाडू उपस्थित, शॉट कव्हर रिजनला टिपी जाईल झेल आणि लागला पहिला धक्का टीम सोनरपाडा संघाला। अनिकेत पाटील शून्यावरती बाद। नक्कीच जय दुर्गा माता काटे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्याच माध्यमातून आपण आताच नक्कीच या वर्षीचा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील पार पडताना पाहिला। अप्रतिम स्पर्धा, नक्कीच महाराष्ट्रातील एकमेव नामांकित क्रिकेट स्पर्धा आपण नक्कीच एन्जॉय केली। भरपूर चांगलं आयोजन नियोजन या वर्षी देखील वेगवेगळ्या संकल्पना आपण त्या स्पर्धेमध्ये देखील पाहिल्या आणि त्याचबरोबर आपण श्रद्धांजली चषकामध्ये देखील अनेक सारी पारदर्शक देखील पाहायला मिळतील। सन्माननीय जयेंद्रशेठ पाटील जे या ठिकाणी स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते। पहिली सफलता मिळाली आहे गोलंदाज करण पाटीलला। चेंडू झाले आतापर्यंत 2 या षटकातील न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू अमोल पाटील। विस्फोटक खेळाडू या वर्षी अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात अमोल पाटीलना। स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, फटका चांगला आहे, खेळाडू या ठिकाणी पोहोचतील का पाहिजे। अलॉन द कार्पेट स्क्वेअर लेगला चेंडूची फील्ड केली जाईल तोपर्यंत रन्स मिळतील 2। खातं खुलं झालं फलंदाज अमोल पाटीलचा आणि सोनरपाडा टीमचा 2 धावा फलकावरती। अनेक अर्धशतक देखील या वर्षी आपण पाहिली आहेत अमोल पाटीलच्या बॅटमधनं। विस्फोटक शैलीचा हा खेळाडू आहे, नेहमीच मोठे फटके त्याच्या बॅटमन आम्ही पाहिलेत। गोलंदाज तयार, ओ समोरच्या दिशेला खेळलेत, फटका चांगला, लॉंग ऑफ रिजनला खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी तोरी देते आणि पुन्हा एकदा एकच धाव इथे मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 3 धावा फलकावरती। त्याच्या समवेत योगेश पाटील उर्फ बाल्टल आपण पाहतात। अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडू देखील गाजवल्यात। प्रचंड अनुभव या खेळाडूकडे योगेश पाटील स्ट्रायकरवरती पाहायला मिळतील। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण पाहतात। 4 षटकांचे सामने आहेत या टायमाला या ठिकाणी एकच षटक पॉवर प्लेचा असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी कमकुवत सुरुवात जरूर झाली आहे सोनरपाडा टीमची। गोलंदाजीची सुरुवात फार चांगली केली आहे करण पाटीलनं। राऊंड द विकेट, ओ गतीमध्ये परिवर्तन होतं थोडंसं। स्लोवर पद्धतीचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये। डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते। या षटकामध्ये इम्प्रेस केलंय गोलंदाज करण पाटीलनं, कारण की अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे या षटकामध्ये। शेवटचा बॉल, राऊंड द विकेट, ऑल ऑफ करायचं होतं, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतो, वळण घेतो थोडासा आणि योगेश पाटीलला बीट करतो। डॉट बॉलची समाप्ती, ओव्हर समाप्त होतं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। धावसंख्या फक्त सोनरपाडा टीमची 3 धावा 1 गडी बाद। डीजे थँक्यू डीजे। सन्माननीय जयेंद्रशेठ पाटील यांच्या नावाचं गुणगान गाणारं गीत या स्पर्धेचं गीत आपण ऐकलं, टायटल सॉन्ग। यस, स्क्रीनवरती तुम्ही पाहताय दमदार व्यक्तिमत्व माजी नगरसेवक सन्माननीय महेशभाई पाटील यांना आपण या ठिकाणी आमच्या स्क्रीनवरती देखील पाहतायत। त्यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा त्यांच्या माध्यमातून वाढवली गेली आहे।
वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी अमूल्य भेट दिली आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. कृष्णादादा आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम देखील जॉईंट असेल. या टीमचं देखील करूया आपण स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रथम येते दुसरं षटक असेल. प्रथम पाटील, स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल पाटील पाहायला मिळेल. पहिला चेंडू षटकातील. स्क्वॉट बॅटर्स स्ट्रोक खेळतात. हवेमध्ये चेंडू, खेळाडू उपस्थित. अजय पाटील त्या ठिकाणी होते स्क्वेअर लेग रिजनला. कोणतीही चुकी नाहीये. डोक्यावरती हात ठेवला अमोल पाटीलनं की हा फटका फसलाय कसा, आणि मिळाली विकेट गोल्डन या मॅचची. कारण की अमोल पाटील आता सोसामध्ये होतोय बाद. डीजे थँक्यू. डीजे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जागा बनवली होती स्ट्रोक साठी. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या वरच्या हिश्श्याला बॉल लागला गेला आणि स्क्वेअर लेग रिजनला खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. थोडीशी या ठिकाणी कमकुवत धावसंख्या, 3 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम सोनारपाडा या संघाची प्रशंसा करेल, मी कौतुक करेल ज्या प्रकारे जय दुर्गामाता काठी संघाच्या गोलंदाजांनी फार इम्प्रेस केलंय सुरुवातीला मॅच मध्ये. न्यू बॅट्समॅन खेळाडू येतोय अमर ठाकूर. बाहुबली येतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर या दरम्यान पाहतोय आपण ज्यांची आम्हाला प्रतीक्षा होती गेल्या 5 रात्रीमध्ये सातत्याने जो तो विचार करतच होता की भाईंचं आगमन कधी होईल, आणि अखेरकार वेळात वेळ काढून या ठिकाणी आपले तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्याने कल्याण डोंबिवलीचं पोटीप्लचं क्रिकेट आतापर्यंत जिवंत पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून ते कार्यसम्राट, माजी सरपंच आणि त्याचबरोबर शिवसेनेचा बुलंद आवाज, पोटीप्लसचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत भरतशेठ भोईर शाखा प्रमुख नारिवली आणि संदीपदादा पाटील निगू हे सुद्धा उपस्थित आहेत. त्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. फटाक्यांच्या आतिषबाजीने सन्माननीय आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर आपण पाहिले गेलं तर पोटीप्लस क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख नेहमीच राहिली आहे ते सन्माननीय आमचे अर्जुनभाई पाटील साहेबांच्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी भेट देतात या स्पर्धेला. त्यातूनच अर्जुनभाई पाटील यांची दमदार एंट्री आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. श्रद्धांजली चषकामध्ये त्यांचं करूया आपण पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहत आलो आणि नक्कीच या ठिकाणी अर्जुनभाई पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गोल्डन मॅन त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर दरम्यान पाहतोय आपण निजगावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे घटक सन्माननीय रवी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. फटका चांगला ऑन साइडला उडवला. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमारेखा बाहेर. योगेश पाटीलच्या बॅटमधनं पहिला धमाका भिगीट षटकार. थँक्यू डीजे. एक्झॅक्ट मनगटी ताकदीचा वापर केलाय. बॉटम हँड भरपूर स्ट्रॉंग आहेत योगेश पाटीलच्या आणि लगभग आपण पाहिले गेलं तर हेलिकॉप्टर स्ट्रोक होता. ऑन साइडला उडवला गेला. षटकार आलाय आणि गरज आहे मोठ्या फटक्यांची. टीम सोनारपाडा संघाला धावसंख्या पुढे सरकली आहे 10 या आकड्यावरती. प्रथम पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती.
षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा टेक ऑफ होतोय. फलंदाज योगेश पाटीलला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज प्रथम पाटील. पॉवर प्लेचं षटक फार चांगलं राहिलं करण पाटीलच्या माध्यमातून आणि आता मात्र या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात आतापर्यंत 7. बॅकफूट वरती गेले ऑन साईडला खेळलेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगलं कमबॅक. एक षटकार आल्यानंतर योगेश पाटीलच्या समेत नवीन खेळाडू आपण पाहतोय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती यस अमर ठाकूर आलाय. बाहुबली ज्यांना आम्ही नेहमीच म्हटलंय आणि बाहुबली षटकार पाहायला मिळतील का त्यांच्या बॅटमधनं. अमर येतं स्ट्राईक इनला. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर द विकेट. ओव्हर समोर खेळलेत. लॉंग ऑन रिजनला खेळाडू उपस्थित असतील आणि एक धाव कंप्लीट होतीये. एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. षटक समाप्त होतं. दुसरं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम सोनारपाडा संघाची पोहोचली आहे 6च्या सरासरीनं. 12 या आकड्यावरती 2 गडी बाद. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. या स्क्रीनवरती आपण पाहतायत सन्माननीय नमकीच 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना. त्याचबरोबर महेशभाई पाटील देखील त्यांच्या समोर त्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि जयदुर्गा माता काटेरी संघ म्हटलं तर अर्जुनभाई पाटील यांच्या गावचा संघ आपण पाहतो आणि मैदानाच्या आतमध्ये ते खेळतायत. सामना एन्जॉय करतात आमचे सर्वच मान्यवर. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर दरम्यान आडिवलीचे गणेशदादा शेलार यांचं सुद्धा आगमन झालं. या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये येतोय सुचित पुटाणे. गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईकला फलंदाज अमर पाटील. अमर ठाकूर असेल माफ करा. यॉर्करचा प्रयास. समोर खेळलेत. चांगला चेंडू पाहायला मिळतो. ब्रह्मास्त्राचा वापर केला. करण आलेत वेगानं आणि एकच धाव इथे मिळेल. प्रशंसा करेल मी ज्या प्रकारे थांबवलं गेले सोनारपाडा टीमला. आतापर्यंत 13 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची फार गरज आहे. योगेश पाटीलला टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करावे लागेल. गिअर चेंज करावा लागेल. एक षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आहे. अजूनही मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असतील त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या टीमला देखील. क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याचे परंतु यावेळेस या षटकामध्ये सिद्ध करणं फार महत्वाचं असेल. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. थोडंसं या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत. चेंडूवरती व्यवस्थित एवढी नजर नव्हती. लेग बायचा इशारा होता पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने सिंगलला पुढे सरकेल ती 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात गोलंदाज सुचितला आपण पाहतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जाते कशा प्रकारे एक्झॅक्ट हा चेंडू रिलीज केला गेला. पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ देखील झाला चेंडू. अमर येतो पुन्हा एकदा स्ट्राईक इनला. पुढचा बॉल आहे षटकातील. राऊंड द विकेट. सुचित तयार. ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे जय दुर्गा माता काटे संघाची. सर्वच गोलंदाजांनी इम्प्रेस केलं या मॅच मध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये करणनं धावा खर्च केले होते अवघ्या 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार येऊन प्रथम पाटीलने देखील कमबॅक केलं. 9 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 3 बॉल आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात सुचितनं. पुढचा बॉल षटकातील. हा ट्रेकर होता पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये चेंडू. एकच धाव इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु अमर नकार देत आहेत. एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे. जिंकणारा संघ थेट या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल परंतु संघ कोणता असेल आतापर्यंत या ठिकाणी फायटिंग टोटल्स उभी झाली नाहीये. 16 धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अस्तित्वाची लढाई सुरू आहे या दोन बलाढ्य संघामध्ये.
पुढचा बॉल राऊंड द विकेट नाव स्ट्राईकला अमर ठाकूर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट चेंडू जमिनीला गुदगुळ्या करत येतो आणि खेळाडू पोहोचतील शॉर्ट मिड ऑन मध्ये. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. सिंगल डबलच्या साह्याने वाटचाल सुरू आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. एकमेव षटकर आपण पाहिला जो योगेश पाटीलच्या बॅटमन आला. त्यानंतर मोठे फटके अजिबात नाही आहेत या मॅच मध्ये. शेवटचा बॉल षटकातील 5 बॉल फक्त 5 धावा आल्यात आतापर्यंत. इकॉनॉमिकल हे षटक राहिले. गोलंदाज सुचितचा अंतिम बॉल. लो फुल टॉस लॉफ केलाय परंतु हवेमध्ये बॉल या ठिकाणी लॉंग ऑफ रिजनला झेल टिपली जाईल. फलंदाज बाद. अमर ठाकूरची खेळी देखील संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सोनारपाडा टीम अडचणीमध्ये सापडली आहे. 18 धावा 3 गडी बाद. तर याच दरम्यान टॉस साठी आमंत्रित करेल बघा या ठिकाणी हनुमान दातिवली संघाचे कॅप्टन आणि पेटाली संघाचे कॅप्टन. बघा या स्पर्धेमध्ये 40+ एकूण रेग्युलर असे पाहिले तर 48 संघांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं आणि त्या 48 संघामध्ये फक्त पनवेल परिसरातला एकच संघ होता तो म्हणजे पेटाली. आणि तो सध्या आपण पाहतो आता क्वालिफाय झाले क्वार्टर फायनलसाठी. त्या संघाला देखील इन्व्हाइट केलं की आपण टॉससाठी यावं. पेटाली टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान दातिवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा कारण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. खरं तर आपण पाहतो व्यासपीठावरती ज्यांचा काही क्षणापूर्वी आगमन झालं ते सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व अभ्यासू नगरसेवक सन्माननीय महेशदादा पाटील. त्यांच्यासोबत आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते खरं तर 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल इनिंग ब्रेकमध्ये. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच उपस्थिती दाखवा. सन्माननीय सुजितदादा नलावडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. चला शेवटचं षटक अमित पाटील आलेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मार्गवर्ती आणि नवीन फलंदाज चेतन पाटील आलेत. अराउंड द विकेट. यस यॉर्कर पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला. खुलवट टप्प्याचे चेंडू आहे. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न आणि धावबाची संधी निर्माण झाली आहे. यस तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातं. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन सोपवण्यात आलाय. ऑनफिल अंपायर आपण सॉफ्ट सिग्नल आपल्याला द्यायचा आहे. सॉफ्ट सिग्नल आउट झालाय आणि आता वळूया आपण टीव्ही अंपायरकडे. यस मनोज पवार सर या ठिकाणी आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि फलंदाज बाद आहेत. यस फलंदाज बाद असेल. हवेमध्ये बॅट होती त्यामुळे या ठिकाणी पहिल्या पंचांनी आणि सॉफ्ट सिग्नल देखील आउटचा होता आणि आता टीव्ही स्क्रीनवरती पाहणी केल्यानंतर मनोज पवार सरांनी देखील सांगितलं की फलंदाज बाद असेल. अजून एक धक्का टीम सोनारपाडा संघाला. डीजे प्रथमेश येत आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करतोय टीम सोनारपाडा. रन्स येत नाहीयेत. मोठे फटके येत नाहीयेत. फक्त सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. धावसंख्या थांबली आहे ती 19 या आकड्यावरती. 4 गडी बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमित. राऊंड द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न. फटका छान आहे. यावेळेस मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येणं फार गरजेचे या षटकामध्ये. आला योगेश पाटीलच्या बॅटमन चौकार. इज धावसंख्या पोहोचली या चौकारा बरोबर 23-23 या आकड्यावरती. अजूनही गरज आहे मोठ्या फटक्यांची कारण की धावा कमी आहे स्कोरबोर्ड वरती. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना म्हटला तर 40 ते 45 धावा स्कोरबोर्ड वरती लावणं फार महत्वाचं असतं परंतु त्याच्यासाठी संघर्ष करतोय टीम सोनारपाडा. गोलंदाज तयार अमित. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यश उद्ध्वस्त केले जातील. दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर योगेश पाटील बॅक टू द डगआउट.
लगातार विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम जय दुर्गा माता काटे संघाच्या माध्यमातून. आणि आता धावसंख्या 23 वरती थांबली आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये आतापर्यंत. नवीन खेळाडू आर्यन आलेत मैदानाच्या आतमध्ये. अमित पाटील इम्प्रेस करतो या अंतिम डेट ओव्हरच्या षटकामध्ये देखील. 3 बॉल षटकातील झालेत, सफलता प्राप्त केली आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय. कमबॅक चांगलं राहिलं. एक चौकार ठोकल्यानंतर योगेश पाटीलला बाद केलं. ऑन साइडला एक्झिक्यूट करायचा होता फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं, परंतु संपर्क नाहीये. पडल्यानंतर चेंडू फार वेगाने आला आतमध्ये. टॉस होतो चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. रन्स येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. टीम सोनारपाडा संघ अडचणीमध्ये सापडला या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र ऑफ साइडला खेळतायत. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. धावसंख्या 25. 25 धावा फलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भरपूर प्रभावित केलंय जय दुर्गा माता काटे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने 100% कमिटमेंट दिली या सामन्यामध्ये. चला पेटाली टीमचे कॅप्टन आणि दातिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायला लगेच. ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय. धावाची संधी आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील अंतिम बॉल वरती. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट. धावसंख्या सोनारपाडा टीमने बनवल्यात 27 आणि 28 धावेचं लक्ष्य असेल जय दुर्गा माता काटे संघासमोर. येस योगेश. तर याच दरम्यान सन्माननीय अरुणदादा गोरपेकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं मित्र पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी आम्हाला करून दिली. कारण म्हटलं जातं मित्रांनो की जल है तो कल है, आणि त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अरुणदादा गोरपेकर यांनी आम्हाला करून दिलेली आहे. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम दादा या आपण रसवरती. आणि जर्मन दातिवली संघाच्या कॅप्टनला शेवटचा आता पुकार असेल की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले होते. जर का पहिला सेकंड सत्राचा पहिला चेंडू पडला तर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण पेटाली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण आपण पाहतो मॅच पेटाली विरुद्ध जर्मन दातिवली यांच्यामध्ये होईल. येत आहेत जर्मन दातिवली संघाचे कॅप्टन विशाल मडवी देखील आलेत. आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस उडवण्यासाठी सन्माननीय सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व अभ्यासू नगरसेवक सन्माननीय महेशदादा पाटील आणि त्याचबरोबर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील साहेबांना इन्व्हाइट करेल की आपण यावं. आपल्या शुभाचे टॉस केला जाईल क्वार्टर फायनलच्या लढतीचा. भैया अर्जुनभाई पाटील साहेब देखील येत आहेत. या ठिकाणी महेशदादा पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे ते तो सन्माननीय 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील हिट्स द कॉल अँड टेल. अर्थात टॉस जिंकलाय जर्मन दातिवली संघाचे कॅप्टन विशाल. टॉस जिंकलाय त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केला जाईल. बघा मित्रांनो, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक दमदार व्यक्तिमत्व, सातत्यानं खरं तर आपण पाहतो प्रत्येक क्रीडा स्पर्धा असो, कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपला माणूस. मित्र हो, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅसिंग नेतृत्व अभ्यासू नगरसेवक महेशदादा पाटील साहेबांचे इथे सन्मान केले जाते. या स्पर्धेचे सर्वेसर्वा जयेंद्रदादा पाटील यांच्या शुभहस्ते आपण पाहतो सन्मान केला जातो. आमच्या आयोजकांच्या शुभहस्ते वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीकृष्णची मूर्ती देऊन आपण साहेबांचा सन्मान करतोय. कारण एक दमदार व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो आपल्या परिसरामध्ये, संपूर्ण पंचकृषीमध्ये नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व. त्यानंतर सन्मान केला जाईल. बघा या ठिकाणी खरं तर सध्या आपण पाहिलं एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना
पहिल्यांदा कोणी आणली असेल तर नाव आहे 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सर्वांचे लाडके शिवसेनेची बुलंद तोप सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित बाईंना विनंती करत यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। तर बघा भाईंचा इथे आगमन झाले त्यांचा सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये भाईंचा सन्मान केला जातोय। एक दमदार व्यक्तिमत्व मित्र हो खरं तर आज तुम्ही 40+ संघटना पाहता प्रत्येक ठिकाणी आज नवे याच परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड आणि ठाण्यामध्ये जेवढ्याही 40+ स्पर्धा होतात त्यामागे एकच व्यक्तिमत्व ही पहिली संकल्पना कोणी आणली असेल तर एक धाव आरोग्यासाठी सन्माननीय अर्जुनभाई पाटील एकच राई आमचे अर्जुनभाई खरं तर त्यांचा सन्मान केला जातोय आणि काटेज संघाला त्यांच्या वतीने देखील बघा प्रत्येक षटकाराला प्राइज दिले जाईल आणि अर्जुनभाईंचा सन्मान इथे केला जातोय। षटकारासाठी 2000 चौकाराला 1000 आणि लगातार 3 षटकार किंवा 3 चौकार मारले तर 5000 रुपयाचं प्राइज काटई संघाच्या खेळाडूंना देण्यात येणार आहे। सुजित दादा नलावडे साहेब उपस्थित आहेत बघा दमदार व्यक्तिमत्व त्यांना इन्व्हाइट करेल की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय सौलारामजी पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांना इन्व्हाइट करेल आपण त्यांच्या शुभास्ते सन्मान करणार आहोत। सौलारामजी पाटील साहेब या आपल्या शुभास्ते आम्ही त्यांचा सन्मान करू। सन्माननीय सुजित दादा नलावडे साहेब उपस्थित झालेत आणि खरं तर त्यांचा सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय सुजितजी नलावडे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल। आज या स्पर्धेची अंतिम रात्र खरं तर मित्रांनो एकूण आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 48 संघांना इन्व्हाइट केलेलं आलं। 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम दिवस रात्र या फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। सध्या आपण पाहतो फोटो सेशन व्यासपीठावरती महेशदादा पाटील सर्वांचे लाडके यांचा शुभ सन्मान इथे झाला आणि सुजित दादा नलावडे साहेबांचा सन्मान होईल। दादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल। सुजित दादा नलावडे साहेब उपस्थित झालेत त्यांचाही सन्मान केला जातोय बघा आज या स्पर्धेमध्ये वेळात वेळ कडून साहेब उपस्थित दाखवले त्यांचं स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करतोय आणि त्यानंतर प्रदीप दादा पवार उपस्थित आहेत। प्रदीप दादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल। हरिशेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते तो सन्मान केला जाईल। प्रदीप दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। आज शेवटची रात्र तुम्ही पाहतायत शेवटच्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। खरं तर आज या स्पर्धेची अंतिम रात्र मेगा फिनाले मेगा फेस्टिवल तुम्हाला पाहायला मिळतो आणि आज खरं तर विजेता संघ कोण आणि कोण असेल स्पर्धेतला मालिकावीरचा मानकरी या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच तुम्हाला या ठिकाणी दिली जातील। श्रद्धांजली चषक 2025चं शानदार पर्व जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक आपण पाहतोय। स्पर्धेचे सर्वेसर्वा खरं तर आमचे सन्माननीय जयेंद्रदादा नारायण पाटील कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत आणि राणी डाव्याचे ऑनर यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा। या ठिकाणी बघा अर्जुनबाईंच्या वतीनं काटेज संघाला सुवर्ण संधी प्रत्येक चौकाराला 1000 रुपये प्रत्येक षटकाराला 2000 रुपये आणि लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं प्राइज हे काटेज संघाच्या खेळाडूंना दिलं जाईल। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले धाबा उभारल्या गेल्या 27 रन आणि खरं तर टार्गेट 28 धावेचं आहे। आतापर्यंत 13 धाबा आलेत म्हणजे 15 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये। नाव बॅक टू क्रिकेट सोनू बांगर। येस थँक्यू सो मच। या ठिकाणी आपण पाहिले गेले तर अनेक सारे मान्यवर उपस्थित होते आणि त्यांचा शुभ सन्मान देखील केला गेला। भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहेत। आज कमेंटर बॉक्समध्ये देखील आमचे गुरुवर्य योगेश मडवी सर असतील त्याचबरोबर महागुरू आमचे नक्कीच जण आम्ही आवर्जून म्हणतो ते आमचे जगदीशदादा पाटील सिनियर समालोचक आणि त्यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतात। सर्वांचं आपण स्वागत करूया। चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे टीम सोनारपाडा कारण की आता मॅचमध्ये आपण पाहिले तर 13 धाबा बनल्या गेल्यात। 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। विजयासाठी गरज आहे ती फक्त 15 धावेची। भरपूर चांगली सुरुवात करून दिली विशालनं आपल्या टीमसाठी। 4 चेंडूचा सामना त्याने केलाय। तर व्यासपीठावरती काही सन्मान होत आहेत। भारतीय जनता पार्टी मंडळाचे अध्यक्ष
रविदादा पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन त्यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. दादा आपला सन्मान केला जाईल. रविदादा पाटील सन्माननीय या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. श्रद्धांजली चषकाच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केले होते. आज बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी आलेत, त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल, कारण सध्या आपण पाहतोय व्यासपीठावरती काही विशेष सन्मान सुरू आहेत. बरेच सारे पाहुणे आज आलेत आणि खरं तर त्यांचा मान सन्मान देखील महत्वाचा आहे, कारण भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं सन्मान आणि त्याचप्रकारे रविदादांचा सन्मान देखील या ठिकाणी झालेला आहे, त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि यश केने आलाय. दुसऱ्या षटकामध्ये सलगचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट फेकलेत राहुलच्या अगेन्स्ट. राहुल आणि विशाल ही सलामी जोडी आपण पाहतायत या मॅच मध्ये आणि सुरुवात चांगली झाली. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलं विशालच्या जोरावरती. टीम जय दुर्गा माता काटेई संघानं एकूण 13 धावा बनवल्या पहिल्या षटकामध्ये आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सुरुवात चांगली होती या षटकाची. यशच्या माध्यमातून लगातार विकेट कॅरी करणं फार महत्त्वाचं होतं सुरुवातीपासून, परंतु पहिलं षटक महागडं आणि आता गरज येते 15 धावेची. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकेला फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. बॅकफुटवरती गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळतायत आणि 1 धावे ती मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल ते 14 या आकड्यावरती. सामन्याचं समीकरण 14 धावेची गरज आता सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. येस, प्रत्येक चौकारासाठी अर्जुनभाई पाटील यांच्याकडे नक्की तब्बल 1000 रुपयाचा कॅशबॅक असेल. षटकारासाठी नक्की प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये आणि लगातारचे 3 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपयाचा कॅशबॅक असेल. सन्माननीय आदरणीय अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून येस, विशालच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आला, एक चौकार देखील आपण पाहिलाय. अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून त्यांना कॅशबॅक देखील देण्यात येईल. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. फसवा हा चेंडू फेकला गेलाय. यशच्या माध्यमातून सलगचे 4 चेंडू आपण पाहिले तर डॉट आलेत, त्यानंतर एक सिंगल आपण पाहिली, म्हणजे एकूण 5 चेंडू झाले त्या षटकातील आणि अवघी 1च धाव आतापर्यंत खर्च केली आहे यश केनेने. ऑन साईडला पूल केलाय, फटका चांगला, उंची जास्त, लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित आणि सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे क्रिकेटचं समीकरण आहे, परंतु इथून धावा देखील कमी होत्या आणि अशा क्षणाला ही चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. आणि आता 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय दुर्गा माता काटे संघ 15 धावा धावफलकावरती. येणारं समीकरण विजयासाठी 12 चेंडू 13 धावेची गरज. डीजे थँक्यू सो मच. आपण पाहिले गेले तर सन्माननीय जयेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून क्रिकेटचं भव्य दिव्य नाईट आयोजन आपण पाहतायत आणि त्यांचं देखील खरोखरच कौतुक करेल, कारण की येत्या क्षणी प्रेमात पडावं अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवस मेगा फिनाले आपण पाहतायत आज या ठिकाणी आणि सामना सुरू आहे क्वार्टर फायनलचा. टीम सोनारपडा वर्सेस त्यांना फाईट करते जय दुर्गा माता काटे. ऑन साईडला पूल केला, फटका ताकदवर आहे आणि बॉल जाईल मिड विकेट सीमा रेखा बाहेर. ठोकलाय विशालला षटकार. सन्माननीय अरुण शेठ घोरपेकर साहेबांकडनं देखील खऱ्या अर्थानं नक्कीच या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं गेले. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आम्हाला मिळाली आहे. अजून एक हा फटका उडवलाय मिड विकेट सीमा रेखा बाहेर. जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी पाहायला मिळते. ठोकलाय अजून एक षटकार.
थँक्यू डीजे आणि अर्जुनभाई पाटील यांच्याकडनं की योग्य ते कॅश प्राइज देखील आलाय. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज आहे आणि या ओव्हर मध्ये 2 ठोकलेत विशालला. हॅट्रिक साठी नक्कीच तब्बल 5000 रुपये कॅश प्राइज असेल. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अर्जुनभाई पाटील यांच्याकडनं नक्की हे कॅश प्राइज असेल. षटकार येईल का? यावेळेस समोर खेळतात विजय धावेत आणि सामना फिनिश होतो. सामना जिंकलाय टीम जय दुर्गा माता काटे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आता झालेल्या लढतीमध्ये दमदार प्रदर्शन करताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघाने दमदार प्रदर्शन केलं आणि